नमस्कार. शेतकरी जागर मंचाने गेल्या महिन्याभरापासून माझा गाव मेरा गाव मेरी संसद या अभियानांतर्गत जवळजवळ 70 गावामध्ये केंद्र शासनाने आत्ता चर्चेविना संसदेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा न करता पारित केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्यांच्या संदर्भात गाव पातळीवर गावाच्या संसदेमध्ये चर्चा घडवून आणत आहेत. आणि साधारणतः सर्व तो कायदा समजल्यानंतर जवळजवळ 100% शेतकरी फक्त आपल्या नावाचा वापर झाला आणि आपल्यासाठी कायद्यात काहीही तरतूद नाही याचं त्यांना खरा प्रत्यय येतो. कारण कायद्याचा जो मूळ जो गाभा आहे त्या कायद्याच्या गाभ्यामध्ये जरी शेतकऱ्यांचं किसानों के लिए कानून किया, किसान आज़ाद हो गया, हे जे काही शब्द वापरले सरकारने घोषणेमध्ये, जाहिरातीमध्ये आणि त्या घोषणाबाजीमध्ये सरकार पटाईत आहे, त्यामध्ये तशा पद्धतीचं कोणतेही तरतुदी कायद्यामध्ये अजिबात दिसत नाहीत. तर आपण सरकारने जे 3 कायदे केले त्यातले 2 नवीन कायदे आहेत. एक जुना कायदा सरकारने दुरुस्त केला, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा. तर जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यामधली जी महत्त्वाची तरतूद होती, ज्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती राहत होत्या, त्याच्यातली ती साठेबंदीची तरतूद सरकारने काढून टाकली, ज्याचा शेतकऱ्यांच्याशी काहीही संबंध नाही. आणि उलटपक्षी सरकारने स्वतःचा जो अधिकार होता इंटरव्हेन्शनचा तो मोठ्या प्रमाणात डायल्यूट केला. त्याच्यात असं सरकारने नवीन कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यांनी त्यात म्हटलेलं आहे की आत्ता सरकार तोपर्यंत इंटरव्हेन्शन करणार नाही जोपर्यंत त्या वस्तूचे 100% भाव वाढणार नाहीत. याचा अर्थ असाही आहे की 95% भाव वाढले तर सरकार काही इंटरव्हेन्शन करणार नाही, कारण कायदा असं म्हणतो की 100% जर भाव वाढले तरच आम्ही इंटरव्हेन्शन करू. आणि कायद्याने एक प्रकारे नफेखोरीला, साठेबाजीला प्रोत्साहन देण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून केलं. आता नफेखोरी, साठेबाजी करताना शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा होतो ही प्रश्न अनुत्तरित आहे. आणि म्हणून सरकारी पातळीवर सुद्धा सरकारचा कोणताही प्रतिनिधी या पद्धतीची चर्चा करायला तयार नाही. आम्ही गावागावात जाऊन प्रत्येक ठिकाणी सरकारच्या प्रतिनिधींना, सरकारी पक्षाच्या लोकांना, भाजपच्या लोकांना हे आवाहन करतो आहे की किमान या कायद्यामधल्या किमान 2 गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या त्या आम्हाला तुम्ही सांगाव्या. आम्ही त्या गोष्टी जाऊन शेतकऱ्यांना सांगू. पण जेव्हा विस्तृतपणे आपण कायद्याचं वाचन करतो, प्रत्येक प्रावधान वाचण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या फायद्याची कोणतीही तरतूद त्या कायद्यामध्ये दिसत नाही. फक्त शेतकऱ्यांच्या नावाचा वापर झालेला दिसतो. एका बाजूला APMC सारख्या संस्थांना बदनाम करून सरकारने ह्या संस्था मोडकळीस काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण 1964मध्ये या राज्यामध्ये APMC निर्माण झाल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत या व्यवस्थेमध्ये काही चुका असतील, काही अडचणी असतील, त्या दुरुस्त करणं, त्याच्यामुळे ती संस्था अधिक बळकट करणं हे गरजेचं होतं. पण ती बळकट करण्याच्या ऐवजी ती मोडकळी काढण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून होत आहे. आणि या कायद्यातली एक महत्त्वाची तरतूद अशी आहे की सरकारने म्हटलं की आता कोणीही व्यापार करू शकतो. पूर्वीच्या याच्यामध्ये APMCच्या कायद्यामध्ये कोणालाही व्यापार करण्यासाठी अडत्याचं लायसन काढायचं, खरेदीदाराचं लायसन काढायचं, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींच्या कागदपत्र लागायची. आणि अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे बँकेची सॉल्व्हन्सी किंवा बँक गॅरंटी त्या व्यापाऱ्याला किंवा त्या अडत्याला द्यावं लागायची. त्याचं कारण असं होतं की उद्या जर त्या व्यापाऱ्याने, त्या अडत्याने एखाद्या शेतकऱ्याला 10-20 हजार, 50 हजार रुपयांनी फसवलं आणि तशी तक्रार त्या शेतकऱ्याने APMCच्या प्रशासनाकडे केली, तर त्या तक्रारीची शहानिशा करून जर ती तक्रार खरी आढळली तर त्या व्यापाऱ्याला बोलवून त्याला सांगण्यात यायचं की बाबा रे, तू याची फसवणूक केली, याचे पैसे बऱ्याबोल्याने देऊन दे. आणि काही कारणांनी त्यांनी पैसे देण्यास जर नकार दिला तर त्या व्यवस्थेमध्ये असं प्रावधान होतं की बँकेची जी गॅरंटी त्या व्यापाऱ्याने किंवा त्या अडत्याने APMCकडे दिली होती, ती बँक गॅरंटी APMC स्वतःच्या खात्यामध्ये जमा करून घ्यायची. त्याच्यातले जेवढ्या पैशाची त्याची फसवणूक झाली आहे तेवढे पैसे त्या शेतकऱ्याला परत द्यायचे, त्या व्यापाऱ्यावर दंड लावायचे आणि सोबत त्याचं व्यापार करण्याचं किंवा त्याचं अडत्याचं लायसन हे रद्द करायचे. म्हणजे कायद्याने त्याला एक संरक्षण होतं. प्रत्येक सौद्याला शेतकऱ्यांनी माल विकत असताना होणाऱ्या प्रत्येक सौद्याला कायद्याचं एक संरक्षण होतं. ते संरक्षण पहिले तर पैशांचं होतं,
बँक सॉल्व्हन्सीच्या माध्यमातून. दुसरं, त्या व्यापाऱ्यावर दडपण होतं की माझी बदनामी होईल, माझं लायसन रद्द होईल, माझ्यावर दंड लागेल. आणि हे सर्व करत असताना व्यापारी हा प्रामाणिकपणे व्यापार करतच होता. व्यापाराला काही फसवण्याची मानसिकता कधीही नव्हती. पण समजा चुकून एखादा नाठाळ व्यापाऱ्याने अशा पद्धतीने काम करण्याचा जर प्रयत्न केला तर कायद्यामुळे शेतकऱ्यांना ते संरक्षण मिळत. आता नवीन कायद्यामुळे सरकार असं म्हणतं की आप कोई भी व्यापार कर सके. सरकार घोषणा फार चांगल्या करतं आणि लोकांच्या त्या लक्षात आहेत की आता कोणीही व्यापार करू शकेल. आता लायसन काढायची गरज नाही. लायसन काढायची गरज नाही म्हणजे त्याला जे जे कागदपत्र लागतील ते तर नाहीच नाही, पण बाजारामध्ये ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्याच्या सौद्याला संरक्षण होतं ती बँक गॅरंटीसुद्धा देण्याची गरज आता राहिली नाही. याचा अर्थ असा आहे की जेव्हा सरकार म्हणतं की अब कोई भी व्यापार कर सकेगा असं या बाजूनी जर लिहिलेलं असेल तर त्याच्या मागच्या बाजूनी काय लिहिलेलं आहे हे कोणालाच दिसत नाही आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूनी लिहिलेलं आहे की आता तुम्हाला कोणीही फसवू शकतो. आणि फसवण्याची एक व्यवस्था सरकारने या माध्यमातून निर्माण केली की काय अशी शंका घ्यायला कुठेतरी वाव आहे. नाही तर शेतकऱ्यांची ही काही मागणी नव्हती की तुम्ही लायसनची प्रणाली रद्द करा म्हणून. लायसन देत असताना सरकारने रेग्युलेशन सोबतच सपोर्ट आणि एक सिक्युरिटी सिस्टीम डेव्हलप केली होती. आणि म्हणून 1964 पासून आजपर्यंत गेल्या 56 वर्षामध्ये APMCमध्ये कोणत्याच व्यापाऱ्यांनी कधीही कोणत्या शेतकऱ्याला फसवल्याची तक्रार मिळाली नाही. आणि तक्रार जर झाली असेल तर त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला योग्य मिळाला. पण आता तसं नाही. आणि हे सर्व करत असताना सरकारने सांगितलं की अब किसान आज़ाद हो गया, अब किसान कहीं पे भी अपना माल बेच सकता है. पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये छोट्या शेतकऱ्यांनी गावात ज्याला 2-3 एकर ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडे जर कमी उत्पन्न झालं तर तो गावातल्याच मोठ्या शेतकऱ्याला आपला माल देऊन द्यायचा आणि त्याला सांगायचं की ज्या दिवशी तुम्ही विकणार त्या दिवशी जेवढा काही भाव असेल त्याच्यात 5-50 कमी करून मला देऊन द्या. जे गावातल्या गावात शेतकऱ्यांनी व्यापार केला, गावातला एखादी व्यापारी असेल तर त्यालासुद्धा माल विकला, शेजारच्या गावातला व्यापारी आला त्याला माल विकला, आपल्या तालुक्यात विकला, आपला तालुका बदलून जिल्ह्याच्या ठिकाणी विकला, आपला जिल्हा बदलून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथे चांगला भाव मिळाला तिथे विकला. म्हणजे पूर्वी कोणतंही बंधन नव्हतं. मग कोणावर बंधनं होती हा सुद्धा एका संशोधनाचा विषय असेल. शेतकऱ्यांवर कोणतीही बंधनं नव्हती, पण नाव शेतकऱ्याचं वापरलं आणि मूळ कायद्यामधल्या प्रोव्हिजन ह्या व्यापाऱ्यांसाठी केल्या असं स्पष्टपणे दिसतं. कारण व्यापाऱ्यांवर अनेक बंधनं होती. कारण त्याला विकत घेतलेल्या मालाची रोज नोंद व्हायची, किती आवक झाली, कोणत्या APMCमध्ये विकत घेतली, काय भावाने विकत घेतले, ह्या सर्व गोष्टी. आता या नोंदींची सुद्धा गरज म्हणजे सरकारने म्हटलेलं आहे की आम्ही नोंदी करू, पण तो नोंद कोण करणार आहे? कारण APMCचं स्ट्रक्चर जर नसेल तर ह्याची नोंद कशी होईल? म्हणजे कुठून किती माल विकत घेतला गेला, त्याच्या मुवमेंट्स कशा होणार आहे, कोणत्या भागामध्ये किती स्टॉक आहे, याची कोणतीही माहिती सरकारी यंत्रणेजवळ आता उपलब्ध असणार नाही नवीन सिस्टममध्ये. आणि याच्यामुळे कदाचित नफेखोरीला, साठेबाजीला प्रोत्साहन मिळेल आणि अराजकता माजण्याची मोठी शक्यता निर्माण झाली. हे सर्व करत असताना सरकारने कंत्राटी शेतीच्या कायद्यामध्ये तर भयंकर बदल केले. कंत्राटी शेतीच्या कायद्यामध्ये सरकारने असंही सांगितलेलं आहे की एखाद्या कंत्राटदाराने जर कोणत्याही पद्धतीने त्या शेतकऱ्यांची लांड्या लबाड्या केल्या तर त्याचा जो घटनात्मक अधिकार होता न्यायालयात जाण्याचा, सरकारने तो रद्द केला. सरकारने सांगितलं की धिस लॉ इज बियॉन्ड द ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट. म्हणजे दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर हा कायदा आहे. हे करण्याचा मागचा काय उद्देश होता, कोणाचा फायदा होता, याच्या संदर्भामध्ये सरकार पातळीवर या सरकारच्या प्रतिनिधींद्वारे कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं जात नाही. उलट पक्षी जर त्या करार शेतीमध्ये एखाद्या अटी शर्तीचा जर भंग झाला तर त्या शेतकऱ्यावर कमीत कमी 25,000 रुपये आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपये त्याला दंडित करण्याचे प्रावधान त्याच्यामध्ये. आणि हा दंड भरण्यासाठी सुद्धा सरकार मुदत देते ती फक्त 30 दिवसाची. यासोबतच एखाद्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी सरकारने या व्यवस्थेमध्ये एक पॅरलल व्यवस्था, कॉसी ज्युडिशियल व्यवस्था निर्माण केली आणि त्याच्यामध्ये SDOना प्रचंड अधिकार दिले आणि सोबत प्रोटेक्शनसुद्धा दिली की SDOनी जर जाणीवपूर्वक एखादा, कारण शेवटी तो माणूस आहे, त्याला राग, लोभ, मदमोह, मत्सर ह्या सर्व गोष्टी लागू आहेत, त्यांनी जर एखाद्या शेतकऱ्याला जाणीवपूर्वक विरोधात निर्णय घेतला तर त्या
शेतकऱ्याच्या विरोधामध्ये त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तुम्हाला कुठेही कधीही तक्रार करता येणार नाही. आणि तुमच्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी जे 3 दरवाजे सरकारने उघडे ठेवलेले आहेत, त्याच्यातला पहिला SDOचा आहे, दुसरा ॲडिशनल कलेक्टरचा आहे आणि तिसरा एकदम डायरेक्ट दिल्लीला सरकार शेतकऱ्याला बोलावतो. त्याची 10,000 रुपयांनी जरी फसवणूक झाली असेल तरी त्याला तक्रार करण्यासाठी जावं लागेल तिसऱ्या टप्प्यात. हे संयुक्त सचिव भारत सरकार नवी दिल्ली इथे, जी शेतकऱ्यांची ताकद नाही. त्यामुळे याच्यातल्या अगदी छोट्या आपण तरतुदी जरी बघितल्या तरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की इथे कुठेही शेतकऱ्यांच्या फायद्याचं एकही तरतूद या कायद्यामध्ये नाही. आणि म्हणून कदाचित सरकारजवळ 303 खासदारांचं पाठबळ असतानासुद्धा सरकार चर्चेपासून पळून गेलं. अध्यादेशाचा सुरुवातीला मार्ग स्वीकारला आणि नंतर संसदेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हा कायदा पास केला. आणि आत्तासुद्धा शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे संघटन किंवा विविध पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत सरकार कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची मानसिकता दाखवत नाही. उलट पूर्वीच्या याच्यामध्ये जी हमीभावाची अट होती त्या हमीभावाच्या संदर्भातसुद्धा सरकार अत्यंत कायद्यामध्ये सायलेंट आहे. आणि कायद्यामधल्या अशा अनेक तरतुदी आहेत की ज्याच्याबद्दल सरकारी पातळीवर कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी अजूनपर्यंत आलेली नाही. हा कायदा खऱ्या अर्थाने जर अंमलात आणायचा सरकारने प्रयत्न केला तर या देशात अराजकता माजेल. आणि आज जे पंजाब हरियाणामध्ये दिसेल ते अगदी आसेतू हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत, मुंबईपासून तर कलकत्त्यापर्यंतचा प्रत्येक शेतकरी पुत्र आपल्या स्वतःच्या बापाच्या शेतीच्या धंद्यासाठी रस्त्यावर उतरेल. आणि मग सरकारला हा कायदा मागे घेतल्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही असं मला वाटतं. या संदर्भामध्ये सरकारी पातळीवर जर कोणालाही कोणत्याही पद्धतीने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी जर चर्चा करायची असेल तर आम्ही शेतकरी जागर मंचाचे कार्यकर्ते आपल्यासोबत कुठेही चर्चा करायला तयार आहे. सरकारने फक्त आम्हाला या कायद्यातल्या 2 फायदे जरी शेतकऱ्यांचे सांगितले तरी आम्ही कायदा स्वीकारायला तयार आहे. आम्हाला कायदा जितकेदा वाचला तितकेदा कुठेही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा दिसत नाही आहे. आणि याच्यातली सर्वात किलिंग जी तरतूद आहे म्हणजे शेतकऱ्याला जी मारून टाकेल त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की एखाद्या व्यापाऱ्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट जर त्याला उत्पन्नाच्या माध्यमातून पूर्ण मिळाली नाही तर त्याच्यावर इट विल बी रिकवर्ड ॲज अरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू. याचा अर्थ काय की तो राहिलेली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे जी उत्पन्नातून निघाली नाही ती त्याच्या सातबारावर बोजा म्हणून चढवण्यात येईल ती व्यापाऱ्याच्या नावाने. म्हणजे मागच्या दाराने आम्ही त्या व्यापाऱ्याला ही मुभा देतोय की तो या शेतीचा आता सहमालक झाला. अशा पद्धतीचा जर सरकारचा जर हेतू असेल तर सरकारचा हेतू हा अजिबात चांगला नाही. तो शेतकऱ्यांची शेती काढून सरकारच्या मित्रांच्या खिशात टाकण्याचा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून आम्ही सरकारला आव्हान करतो की आपण वेळ तुम्ही ठरवावी, ठिकाण तुम्ही ठरवावं, भाषा तुम्ही निवडावी. आम्ही चर्चेसाठी तयार आहे. धन्यवाद.